अह अह ओ पाटलीन बाई काय काय करतो? काय उदाहरणाचा पाला तोडत बसली. बरं जाऊ द्या, मला एक कोडं पडलं होतं. हम्म. मला सांगा, एक टकलं करायचं म्हणलं तर जवळजवळ 100 रुपये खर्च येते. एक टकलं करत म्हणल्यावर हां, 100 रुपये खर्च येते. हम्म. तर 3 टकली करायचं म्हणलं किती खर्च येईल बरं? 100 रुपये. 100 रुपये कसं काय? तिघाला 100-100च येणार ना. तसं नाही. मग किती झालं टोटल? 300. 300 रुपये झालं. हम्म. तरी चुकतंय. कसं चुकतंय सांगू का तुला? समज एका टाकल्याला 100 रुपये दिलं, पुन्हा 2 टकली करायचं म्हणल्यावर किती राहिलं? त्या दोघाला 200 ह्याला 100. मग किती रुपये राहत होतं? एक टकलं केलेलं होतं ऑलरेडी. 200. मग तू आधी किती म्हणली? 300 मग चुकीचं आहे का बरोबर आहे? टाकली ना गं माझा. अगं मी काय म्हणतो ते ऐकायचं घ्या आधी नीट. हा हा काय? बरं सांगा, अजून एकदा सांगा. आता असतोय, सारखं सारखं नसतं, एकदाच अजून असतं. एकदा सांगा. बरं, तर बघा मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये आपण दुसऱ्या एका अर्पिताला आपण असाच धमाकेदार असं कोडं विचारूया. मग अर्पिताचा मेंदू कुठं आहे ते चेक करू पुन्हा, बरं का? आता तर निघलाय गुडघ्यातच, बघू पुन्हा डोक्यात येतं काय वेळानं. बदाम खाल्ल्यावर येईल वाटते डोक्यात, हळूच येते डोक्यात. खरं आहे का अर्पिता? जाऊ बोल ना मला. जाऊ दे, 4 बदाम खाऊन घे, मग डोकं बुद्धी हे वाढते तुझं, काय म्हणते ती, मेंदू वाढते मेंदू. असू दे, आमचा गुडघ्यातच बरा आहे, आम्हाला डोक्यात घालायला